असताना आपल्या हातात जेव्हा एक कलाकृती येते तेव्हा त्यातून लोकांना काहीतरी संदेश दिला पाहिजे. मनोरंजन हे प्रबोधनाचंच एक दुसरं माध्यम असलं पाहिजे हा विचार असल्यामुळे आणि काळाची पावलं किती छानपणे ते ओळखत होते की त्यांनी या नाटकातून काय सांगितलं की आत्यंतिक अहिंसा ही देशासाठी घातक असू शकते आणि शेवटी कदाचित आत्यंतिक अहिंसाच आत्यंतिक हिंसा ठरू शकते, कारण ती जर राष्ट्रघातक असेल तर ती काय उपयोगाची. तर एका कलाकृतीतून सुद्धा इतका एक मोठा विचार देण्याचं धाडस किंवा ते शिवधनुष्य पेळणं हे सावरकरांनाच कदाचित शक्य होतं. आणि या नाटकामध्ये त्यांनी जी मुभा दिली होती ती मुभा हाती धरून शंभा शास्त्री यांना विनंती करण्यात आली की आपण या नाटकावरून पुन्हा एकदा आपल्या नजरेतून पहा, आणखीन काही यामध्ये सुचतंय का. आणि त्यामध्ये एका नाट्यपदाची भर पडली. ते नाट्यपद म्हणजे आज आपल्या मराठी साहित्यातलं एक अनमोल लेणं आहे आणि जे वाक्य आज अनेक पुस्तकांचं शीर्षक झालं आहे, किंबहुना आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव झाला आहे. ऐकूया. लोभी आली
क्या बात. वा. दीनानाथ